नमस्कार. चला आज आपण अष्टविनायक दर्शनला जातोय आणि सूर्याचे दर्शन झाले सकाळ सकाळ आपल्याला पाहू शकतो. चला सर्वांनी समोर यायचंय. हा तिकीट नमस्कार. आज आपण चाललोय अष्टविनायक दर्शनला. तर पाहू शकता एवढे सगळेजण आहेत. आम्ही थांबलोय नाश्त्याला आता. सर्वांना नाश्ता दिलेला आहे आपल्याला. तर सगळेजण आता नाश्ता एन्जॉय करतायत. बाप्पाच्या डोळ्यामध्ये आणि बिंबीमध्ये हिरा बसवला गेलेला आहे. साईडला रिद्धसिद्धीच्या 2 मूर्ती येतात. अष्टविनायक मधला असा एकमेव गणपती आहे की ज्याच्या समोर एक नंदीची मूर्ती आहे. जाताना तुम्हाला दिसेलच. ठीक आहे. तर मंदिरामध्ये जात असताना सर्वांनी काय करायचं, एक नारळ घ्यायचंय. आपली फॅमिली असेल तर एक नारळ घेतलं तरी चालेल. आपण एक नारळ घेतल्यानंतर आपले 8 गणपती येतं आज आणि उद्याचे. ते फक्त त्या ठिकाणी जाऊन आतमध्ये गुरुजी असतील त्यांना सांगायचं की आम्ही अष्टविनायक यात्रा करतोय. तो काय करणार, तुमचं नारळ श्रीच्या चरणी ठेवून तो नारळ तुम्हाला परत देणार. ठीक आहे. या ठिकाणी एक नारळ घेतल्यानंतर ते एकच नारळ आपल्याला 8 गणपतीला फक्त फिरवायचंय आतमध्ये प्रत्येक गणपतीला. ठीक आहे. तर ते सोमवार दिवस सोडून मंगळवारी छान आपल्या घरामध्ये एक आरती करा. फक्त सोमवार दिवस सोडल्यानंतर कोणताही दिवस पकडा, आपण घरामध्ये द्या, छान आरती करा. आरती केल्यानंतर तो नारळ फोडा. आपणही खा, जे आपले शेजारची असतील त्यांना देखील परसाद दिलं तरी चालेल. आपल्याला दर्शन झालं की गाभाऱ्यामध्ये छान आपली सर्वांची एक आरती होईल त्या ठिकाणी. ठीक आहे. तर आपल्याला अष्टविनायक मधील 5 गणपती बाप्पाचे दर्शन करायचे. पहिला मोरगाव, दुसरा सिद्धटेक, तिसरा तेऊर, चौथा राजनगाव, 5वा ओझर. ओझर करून आपल्याला लेण्याद्रीला वळायचंय मुक्कामासाठी. आजचा आणि उद्याचा प्रवास हे 800 किलोमीटरचा प्रवास असणार आहे. मोठा प्रवास आहे. ठीक आहे. आज आपल्याला 400 किलोमीटर प्रवास कव्हर करायचा आहे. मंदिरामध्ये गर्दी असणारच आहे. ठीक आहे. वेळ करायचा नाही. दर्शन झालं की एक आरती होईल. आरती झाल्यानंतर एक 10 मिनिटांमध्ये आपली बस निघेल. ठीक आहे. कोणी काही खरेदी वगैरे काही करू नका. आरती झाल्यानंतर आपल्या डायरेक्ट बसमध्ये यायचं सर्वांनी. चला आता आपण पोहोचलोय मंदिराजवळ. चला सगळेजण चालायला सुरुवात करतोय. पाहू शकता मंदिर. तर अष्टविनायकातला पहिला गणपती आहे हा. पोचणार. सगळी हारांची दुकानं आहेत तिथं. चला आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करतोय. पहिल्यांदा नारळ घेऊया. चला गणपतीचं दर्शन करूया आता सगळेजण. श्री मयुरेश्वर क्षेत्र. शमी, रुई आणि जास्वंद, दुर्वा आणि नारळ.
प्रशस्त असा बाहेरचं प्रांगण आहे. खूप गर्दी आहे आज. हे आहे रुईचं झाड मंदिराच्या आतलं. हे शमीचं झाड आहे मंदिरामधलं. आणि ह्या घंटा. इथं आहे रुईचं फूल. चला आता मंदिरामध्ये जातोय आपण. आतमध्ये परवानगी नाही त्यामुळे आपण व्हिडिओ करू शकणार नाही. रवती शेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती व श्री मंगलमूर्ती सन्मात्रे मन कामले चितवरा तुझ गौरी कुमारा चंदनाची ओटी कुमकुम केशवरा हिरे जडित. चला तर आता आपण आलोय सिद्धटेकला. भीमा नदी पाहू शकता आपण. आणि सुंदर असं पात्र आहे. चला तर मग भेटू आता मंदिरामध्ये. जेवण आहे आता. काय काय आणि या ठिकाणी गणपती प्रकट झाले म्हणून गणपतीचे नाव सिद्धिविनायक. अष्टविनायकात एवढी एकच मूर्ती उजव्या तोंडी. मूर्तीच्या डोळ्यात माणिकाची बेंडी हिरा आहे. परंतु शेंद्राचा मार्जन होत असल्यामुळे ते आपणास दिसू शकत नाही. मूर्ती ज्या गाभाऱ्यात आहे ते कोणी बांधलं त्याचा इतिहास उपलब्ध नाही. आपण ज्या ठिकाणी दर्शनाला जाणार तो गाभारा अहिल्याबाई होळकरांनी बांधला. या ठिकाणी सकाळी 6 वाजता पहिली पूजा होते. दुपारी 12 वाजता महापूजा होते. संध्याकाळी 8 वाजता तिसरी पूजा होते. रात्री 9 वाजता मंदिराची शेजारती होऊन पूर्ण मंदिर बंद होतं. मग कुठल्याही परिस्थितीत सकाळी 6 वाजल्याशिवाय मंदिर उघडत नाही. अल्पाशी पूर्ण माहिती सांगितली. पोटभर जेवण मंदिरात या. आपलं नाव सांगा. माझं पूर्ण नाव गजानन विनायक पुरोहित असून माझा मोबाईल नंबर 94 21 33 35 21 आहे. ठीक, धन्यवाद. ओम गणपते नमो नमः. 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 ओम खूप गर्दी आहे. आता पोचलो आम्ही थेऊरचा गणपती चिंतामणी. आता कंपनी मोरया. ये लवकर लागते नंबर.
श्रीमंत माधवराव पेशवे. खरी मगर येते बघू. फोटो काढतात ना लोक जाऊन. रांजणगावला आलोय आता. चला सुरुवात करूया. पाणी घ्यायचंय. एतान यद्रगंध पुष्प धूप दीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा प्रदक्षिणा कृतस्य करिष्माण गणेशयादाख्येन कर्मणा भगवान विघ्नहर महागणेश सिद्धि विनायक देवताः प्रियंदान नमः. त्या साईडला हो गणपती बाप्पाकडे तिकडे तिथं जा ना. काय नाही उगं काही तर देवाचं देईल. सकाळचे वाजले 7. आता आपण निघालोय लेण्याद्रीच्या वरती चढायला. ते पहा झाली सुरुवात. आताच गेट उघडले. चला तर करूया प्रवासाचा. आपण लेण्याद्रीचं कसं छान वातावरण झालंय पाहू शकतो आपण. वर चढल्यानंतर आता परत बोलूया आपण. दिसतोय तर नमस्कार. पहा उगवता सूर्य किती सुंदर दिसतोय लेण्याद्रीवरून. आणि ही लागली आहे लाईन अशी.
भरपूर गर्दी आहे आणि सुंदर अशी सकाळ. आज लेण्याद्रीच्या किल्ल्यावर चढतोय आपण. आता जवळ आलोय. इथे लेण्याद्रीच्या गुफा आहेत पहा. चला, माकडं पण आलेत खूप सारी. हे बघा कशी पळतायत सगळे. चला आता चढत चढत मुलांनो साईडला बघा. जय श्रीराम, जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय. ओम सूर्याय नमो नमः. ओम श्री साई समर्थ. कृष्ण पांडुरंग हरी वासुदेव हरी. जय श्री. सांगून गेले सिंगल लाईन. तीन लाईनी कशाला पहा तर अशा प्रकारे नेत्रीची ही सगळी गर्दी, मंदिरातलं सुंदर असं दर्शन, सकाळचा उगवणारा सूर्य, अप्रतिम असे सगळे दृश्य होते. आणि हे पाहताना मन अगदी आनंदाने आतून भरून दाखला ढकली करू नका. हा दमानी चला दमानी. चला एक लाईन सिंगल लाईन. चला पुढे सरका पुढे. सिंगल लाईन चला. बिस्कुट खा बिस्कुट खा. टाकला द्यायचं द्यायचं थांब द्यायचं. अरे देतो देतो थांब. किती छान आहे. अहो थांबा की हो. अयो फोटो काढ फोटो काढ. देतो बाबा. अय आजोबा बोल नको.
आहेत लेण्याद्रीवरची बौद्ध लेणी पाहू शकता किती पुरातन आहेत. इथं सिंह हत्ती असे कोरलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारे. आणि हा भव्य असा दरवाजा आहे. फक्त खांबावर उभा आहे आणि हा बौद्ध स्तूप पहा. ठीक आहे, त्या ठिकाणी आपली छान आहे की आरती होणार आहे. आपण जे नारळ घेतले होते नारळ आपल्या सोबत घ्यायचं वरती. ठीक आहे. इथून आपल्याला पालीला जायचंय. पालीला एक 3.5 तासाचा रन असणार आहे मोठा. ठीक आहे. टॉयलेट आणि वॉशरूमची व्यवस्था समोरच आहे. आजी हात करा. काकू तिच्याकडे बघ. हात करा. हात करायचा. मोरया. ज्यांना दक्षिणा ठेवायची त्यांनी इथं ताटात ठेवा. इथं ताटात ठेवा. चला थांबा, नंतर लावतो. सगळ्यांना लावतो मी. महाराज या मंदिराला कलर वगैरे नाही लावतो मग तुम्ही? नाही का नारळ असला तर चला. आणि ज्यांचं दर्शन झालं त्यांनी चला पुढं. एक मिनिट बाजूला. आजी बाजूला. दरवर्षी देत आम्हाला. चला. बरं ठीक आहे महाराज. आम्ही आता देवळात गेलो सगळे पुजारी आम्हाला लवकर जा पुरंदर किल्ला पोरा कराकडे निराकडे चला धर्मंतरकडे लोणावळा. फोटो काढते ना. फोटो नाही फोटो. चला आता पालीमध्ये पोहोचलोय आपण सगळेजण. आता जाऊन पालीचं दर्शन घ्यायचंय. बल्लाळेश्वर गणपती नाही, बल्लाळेश्वर पाली गणपती. चला तर आपण आलोय बल्लाळेश्वराच्या गाभाऱ्यामध्ये. ओम जय श्री बल्लाळेश्वराय नमो नमः. राम कृष्ण हरी. ओ ती घंटा बघा. देव बल्लाळेश्वर.
यांनी आणलेली चिंता ही घंटा बघ 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 इथनं बघ दिवस मावळ्याला पोचलाय आणि आता आपण पोचलोय आहे महाडच्या गणपती अष्टविनायकातला 8वा गणपती आणि आम्ही आता शेवटच्या गणपतीला दर्शनाला जातोय. पाहू शकता गर्दी भरपूर आहे. पार्किंग एरिया आहे. आता चालायला सुरुवात करायची आहे. दिवस मस्त मावळलाय. काल यावेळेस रांजणगावमध्ये होतो आणि आज आहे महाडला. चला भेटूया मंदिरामध्ये. पोचलोय आपण आता महाडच्या गणपतीच्या मंदिरामध्ये. पहा कोणते पडणार हो चला. अरे नमस्कार. नमस्कार. कसे आहात? कुपातल्या फुलवाती आणि काकडा असतो तर ते 1 महिना खिचडी स्वतः 5 लिटरचं श्रीखंड करते. खिचडी करून श्रीखंड करून नैवेद्य आणि ज्ञानेश्वरी सप्ताह असतो. अशा प्रकारे आपली अष्टविनायकाची सहल हे तळे पाहून संपत आहे. खूप सुंदर अशी सहल होती आणि राधाकृष्ण ट्रॅव्हल्सतर्फे जी सहल आयोजित केली होती त्यामध्ये आम्ही सर्वांनी सहभाग घेतला आणि सहल अतिशय उत्तमरित्या पूर्ण झाली. अशा प्रकारे आपल्या सहलीची सांगता झालेली आहे. कृपया लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.